आपल्या हे लक्षात येत आहे का? घरात एक छोटासा निर्णय जरी घ्यायचा असेल, तरी स्त्री म्हणते की तुम्हीच ठरवा. आज स्त्री शिक्षित आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, पण तरीही बऱ्याच वेळा स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही. कारण लहानपणापासूनच तिच्या मनात एक गोष्ट बसवली जाते, हे करू नको, असं वागू नको, मोठ्यांना विचारूनच करायचं. आणि मग हळूहळू तिचा आत्मविश्वास कमी होतो आणि निर्णय घ्यायची सवयच राहत नाही. आता आपण एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा तिला गाडी चालवायला शिकायची आहे. अशा वेळी तिला घरातूनच विचारलं जातं, जमेल का तुला? आणि अशा वेळी घरचे जर नाही म्हणाले, तर ती गाडी शिकायचं धाडसच करत नाही. आणि त्यातूनही ती शिकलीच, तरी शेजारी बसून हजार सूचना करणारे असतातच की. इतक्या की पुढे जाऊन ती गाडी चालवणं सोडून देते. आता आपण मोठ्या निर्णयांकडे वळूया. समजा तिला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे. अशा वेळी किती स्त्रिया आहेत की ते स्वतःचा निर्णय स्वतःच घेतात. बऱ्याच वेळा दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसारच चालतात. पण खरं काय आहे माहिती आहे का? निर्णय घेणं हा एक गुण आहे आणि तो शिकता येतो. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या आतला आवाज ओळखायला शिका. कारण ज्या दिवशी ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकेल, त्या दिवशी तिचं व्यक्तिमत्वच नाही, तर तिचं आयुष्य बदलेल.